नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच खरीप हंगाम 2024 चा पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, त्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये जमा होणार, याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकासाठी जमा होणार, हेक्टरी किती रुपये जमा होणार आणि किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि कधीपासून ऍक्च्युअली शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार, याच्या संदर्भात आपण 27 जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्या 27 जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महसूल मंडळ किती पात्र आहेत आणि कोण्या पिकासाठी वाटप होणार, हेक्टरी किती रुपये वाटप होणार, ही सगळी डिटेल मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना 2024 चा म्हणजे या वर्षीचा पीक विमा जमा होणार आहे। खरीप हंगाम 2024 चा पीक विमा अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। जवळपास 2,97,000 शेतकरी बांधवांना हा पीक विमा जमा होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर। या जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की या सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा 2024 चा पीक विमा जमा होणार आहे। पुढचा जिल्हा आहे उस्मानाबाद आणि उस्मानाबाद म्हणजे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। धाराशिव जिल्ह्यातील 46 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा 2024 चा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 78 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 2024 चा पीक विमा जमा होणार आहे। प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी सर्वात जास्त पीक विमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण की अकोला जिल्ह्यातील जवळपास 2,44,000 शेतकऱ्यांना जवळपास 200 कोटी रुपयापेक्षा जास्त पीक विमा जमा होणार आहे। अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळातील शेतकरी याच्यासाठी पात्र राहणार आहेत, त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 12 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा चंद्रपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील 3 महसूल मंडळामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे, ज्याच्यामध्ये चंदनखेडा, मुगोडी आणि आसोडा या मंडळांचा समावेश आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा जळगाव, जळगाव जिल्ह्यातील 68 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा जालना आणि जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम 2024 चा पीक विमा हा लवकरच जमा होणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा खरीप हंगाम 2024 चा पीक विमा जमा होणार आहे। एकूण जालना जिल्ह्यामध्ये किमान जवळपास 12,500 रुपयापासून ते 22,500 रुपयापर्यंत हा पीक विमा जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील 28 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2024 चा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील 13 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड, नांदेड जिल्ह्यातील प्रामुख्याने एकूण 93 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी हा पीक विमा जमा होणार आहे आणि जास्तीत जास्त 32,500 रुपये आणि कमीत कमी 12,500 रुपयापर्यंत हा नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळामध्ये पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नागपूर, नागपूर जिल्ह्यातील 11 मंडळामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे, ज्याच्यामध्ये बरबडा, केळगाव, खापा, निमखेडा, शिरसी, मेदला, सावनेर, पाटण, सावंगी, देवळापार, खाट, येवना आणि मोहना हे मंडळांचा समावेश आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील 91 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। नाशिक जिल्ह्यातील 91 नाशिक जिल्ह्यातील जवळपास 51 मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2024 चा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे परभणी, परभणी जिल्ह्यातील 52 मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। 52 मंडळातील शेतकऱ्यांना सर्वच्या सर्व पिकाचा सरसकट पीक विमा परभणी जिल्ह्यातील या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे।
एकंदरीत 7 लाख शेतकऱ्यांना 400 कोटी रुपयापेक्षा जास्त हा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि आता लवकरच या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण हे आता विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील 40 मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा जमा होणार आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण की 2024चा खरीप हंगाम 2024चा हा पीक विमा बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीन या दोन पिकासाठी सर्वात जास्त या बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पीक विमा, ज्याच्यामध्ये 7 लाख शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे। जवळपास 17 लाख शेतकऱ्यांनी क्लेम केल्या होत्या, 10 लाख शेतकऱ्यांनी क्लेम केल्या होत्या, ज्याच्यापैकी 7 लाख ते 8 लाख शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील 81 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे। एकंदरीत 2,70,575 शेतकरी यासाठी पात्र होऊ शकतात, अशा संदर्भातले एक नवीन अपडेट आपल्या समोर आलेला आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे भंडारा। भंडारा जिल्ह्यातील 7 मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यातील 110 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की लातूर जिल्ह्यातील सुद्धा 60 महसूल मंडळातील प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचा पीक विमा जमा होणार आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम विमा कंपनीकडे दाखल केला होता। त्यामुळे SBI कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील 60 मंडळातील क्लेम केलेल्या क्लेमधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील 12 मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील एकंदरीत 44 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा जमा होणार आहे, ज्याच्यामध्ये 2,06,164 शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। सांगली जिल्ह्यातील 36 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा खरीप हंगाम 2024चा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, ज्याच्यामध्ये 65 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी हा खरीप हंगाम 2024चा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील 46 मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा खरीप हंगाम 2024चा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील 3,07,000 शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होणार आहे। एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळातील शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत, ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या अधिसूचीच्या पिकासाठी हा पीक विमा जमा होणार आहे आणि सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा सुद्धा या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा जमा होणार आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा हा 5 जिल्ह्यामध्ये भेटणार आहे, कारण की त्या 5 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमच्या आधी सुद्धा निर्गमित होती। त्याच्यामध्ये परभणी जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, हिंगोली आहे आणि यवतमाळ आहे। या 5 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त उर्वरित जिल्ह्यामध्ये 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा त्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे आणि लवकरच हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या संदर्भातलं एक छोटासा आणि महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।